सतीश सनपाल, दुबईचा बादशाह. भारताचा सर्वसामान्य माणूस दुबईमध्ये एवढं मोठं नाव कसं कमवलं हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर पूर्ण नाव सतीश सनपाल, जन्म 1985, जन्मस्थान जबलपूर, मध्य प्रदेश, भारत. सध्याचे वास्तव्य दुबई. व्यवसाय एंटरप्रेन्युअर, इन्व्हेस्टर रिअल इस्टेट डेव्हलपर, कंपनी एनॅक्स होल्डिंग, पद फाउंडर अँड चेअरमन. बालपण आणि सुरुवातीचे जीवन. सतीश सनपाल यांचा जन्म मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांचे जीवन खूप साधे होते. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती फार मजबूत नव्हती, त्यामुळे लहान वयातच त्यांनी जीवनातील संघर्ष जवळून पाहिला. शाळेत असतानाच त्यांना व्यवसायाची आवड निर्माण झाली होती, पण आर्थिक अडचणीमुळे त्यांचे शिक्षण जास्त पुढे जाऊ शकले नाही. त्यांनी 8वी पर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर शिक्षण सोडावे लागले. त्या काळात त्यांच्या मनात एकच स्वप्न होते, मोठं व्हायचं आणि स्वतःची ओळख निर्माण करायची. संघर्षाची सुरुवात. शाळा सोडल्यानंतर त्यांनी छोट्या व्यवसायातून सुरुवात केली. त्यांनी किराणा दुकान सुरू केले, मात्र अनुभव कमी असल्यामुळे त्यांनी आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागला. व्यवसायात नुकसान झाले, अनेक वेळा अपयश आले, लोकांनी फसवणूक केली, पैसे अडकले, विश्वासघात सहन करावा लागला. कधी कधी अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांच्याकडे पुढे काय करायचे याचे उत्तर नव्हते, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या आईने त्यांना मदत केली आणि थोडे पैसे दिले. त्यानंतर त्यांनी आयुष्य बदलण्याचा मोठा निर्णय घेतला, दुबईला जाण्याचा. दुबईमधील सुरुवातीचा संघर्ष. दुबईमध्ये गेल्यानंतर सुरुवातीचे दिवस अजिबात सोपे नव्हते. नवीन देश, नवीन भाषा, नवीन लोक आणि कोणतीही ओळख नसताना त्यांनी छोट्या कामापासून सुरुवात केली. ब्रोकरेज, इन्व्हेस्टमेंट, डीलिंग, ट्रेडिंग यासारख्या क्षेत्रात काम करू लागले. अनेक वेळा त्यांना अपयश आले, काही लोकांनी त्यांची फसवणूक केली, आर्थिक नुकसानही झाले, पण त्यांनी प्रत्येक अपयशातून शिकत स्वतःला मजबूत केले. ते दिवस रात्र मेहनत करत होते, बिझनेस मार्केट समजून घेत होते, लोकांशी संबंध तयार करत होते. हळूहळू त्यांनी दुबईमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. यशाकडे प्रवास. काही वर्षाच्या संघर्षानंतर सतीश सनपाल यांनी स्वतःचा मोठा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रिअल इस्टेट, लक्झरी हॉस्पिटॅलिटी आणि इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रात काम सुरू केले. पुढे त्यांनी एनॅक्स होल्डिंगची स्थापना केली. आज ही कंपनी रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, इन्व्हेस्टमेंट, लक्झरी प्रोजेक्ट्स या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करते. त्यांनी दुबईमध्ये अनेक लक्झरी प्रोजेक्ट सुरू केले आणि बिझनेस वर्ल्डमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. करोडोचे साम्राज्य. आज सतीश सनपाल यांचे नाव दुबईतील प्रसिद्ध भारतीय उद्योगपतींमध्ये घेतले जाते. त्यांची कमाई विविध व्यवसायातून होते. रिअल इस्टेट प्रोजेक्ट, लक्झरी प्रॉपर्टीज, इन्व्हेस्टमेंट्स, हॉस्पिटॅलिटी बिझनेस, इव्हेंट्स अँड प्रीमियम व्हेंचर्स. त्यांच्या लाईफस्टाईलवरून त्यांच्या संपत्तीचा अंदाज लावला जातो. पहिलं लग्न आणि मुलं. काही रिपोर्टनुसार सतीश सनपाल यांनी कमी वयात पहिले लग्न केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून त्यांना 2 मुलगे आहेत असे सांगितले जाते, मात्र पहिल्या पत्नीबद्दल जास्त सार्वजनिक माहिती उपलब्ध नाही. दुसरे लग्न. सध्या त्यांची पत्नी तबिंदा सनपाल आहेत. दोघेही दुबईमधील लक्झरी लाईफस्टाईलमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. त्यांना इसाबेला नावाची मुलगी आहे. इसाबेला ला ते प्रेमाने बेला असेही म्हणतात. लक्झरी लाईफस्टाईल. सतीश सनपाल लक्झरी लाईफस्टाईलसाठी सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत, त्यामध्ये रोल्स रॉयस, बेंटली, फरारी, बुगटी. ते दुबईतील आलिशान घरात राहतात. लक्झरी लाईफस्टाईल, एक्सपेन्सिव्ह कार्स आणि हाय प्रोफाईल इव्हेंट्समुळे ते सतत चर्चेत असतात. व्हायरल झालेली भेट. त्यांनी आपल्या मुलगी इसाबेलाला कस्टम पिंक रोल्स रॉयस भेट दिली होती. ही गाडी खास डिझाईन करण्यात आली होती. गाडीवर इसाबेलाचे नाव लिहिले होते. इंटेरियर देखील लक्झरी स्टाईलमध्ये बनवले होते. ही बातमी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. ओळख आणि लोकप्रियता. आज सतीश सनपाल हे अनेक तरुणांसाठी प्रेरणा मानले जातात, कारण कमी शिक्षण असूनही मोठं यश मिळवलं. संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण केली.
छोट्या व्यवसायातून करोडोपर्यंतचा प्रवास केला. दुबईमध्ये भारतीय उद्योजक म्हणून नाव कमावलं. वाद आणि चर्चा. सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर त्यांच्या नावाबद्दल काही वाद आणि चर्चा देखील पाहायला मिळतात. काही ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि रिलेशनशिप संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. मात्र अशा गोष्टींबद्दल सर्व माहिती अधिकृतरित्या स्पष्ट असल्यामुळे इंटरनेटवरील प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी पडताळणी करणे आवश्यक आहे. प्रेरणादायी गोष्टी. हार न मानण्याची वृत्ती. सतत मेहनत. अपयशातून शिकण्याची क्षमता. मोठं स्वप्न पाहण्याची हिंमत हे त्यांच्या यशामागचे सर्वात मोठे कारण मानले जाते. सतीश सनपाल यांच्याबद्दल खास तथ्य. 8वी नंतर शिक्षण सोडलं. किराणा दुकानातून सुरुवात केली. दुबईमध्ये संघर्ष करून बिझनेस उभा केला. करोडोचे बिझनेस एम्पायर तयार केले. लक्झरी लाईफस्टाईलमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. भारतीय उद्योजक म्हणून दुबईमध्ये नाव कमावले. पहिल्या पत्नीपासून 2 मुलगे असल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या पत्नी तबिंदापासून इजाबेला नावाची मुलगी